शिवाई देवीचं दर्शन घ्यायचं आणि राजाच्या चरणी नतमस्तक व्हायचं. ती मातीत किती ताकद आहे हे मला जगाला सांगायची, म्हणून मला तिथं जायचं. पण आता नाही, चालायला यायला लागल्यावर, कारण मला शिवनेरीवर डायरेक्ट वरच जायचं पायथ्यावर. हा, नारायणगड फक्त उद्या आहे, कारण लगेच जाणार होतो सुट्टी झाली की शिवनेरीवर, पण मला पायथ्याला थांबायला, मला पायथ्याला नाही थांबायचं. राजाच्या चरणी नतमस्तक होऊन पुन्हा कपाळाला माती लावायची. भरभरून राजानं यश दिलंय, भरभरून. आणि शिवाई देवीचं दर्शन घ्यायचं, पण मला वर तर जाता आलं पाहिजे. त्यामुळे थोडं तब्येत बरी झाली की 8-15 दिवसात, महिन्यात 100% मी जाणार. मला वाटलं मी गड चढू शकतो की निघालो लगेच. दसरा मेळावा पुढे आता दिवस राहिलेत बघा थोडे. आता लयच अवघड हे आलंय. आंदोलन समाजाचं मोठं सुरू होतं आणि दसरा मेळाव्याचा नारायणगडावर गेल्या वर्षी घेतला, पण आता एवढी मोठी तयारी होईल अवघड आहे, म्हणजे लय अवघड आहे. आता कसं होईल माहित नाही, पण मला वाटतं छोटा खाणी जसं असेल तसं, निवेदित नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. निवेदित परंपरेनं करायचं म्हणलं समजा ते, तर ते तयारी आता किती राहिली, 1 महिना राहिला दसरा मेळा. शक्यच नाही. पहिले 3 महिने आम्ही झुंजत होतो, त्या तयारी करत होतो. पुढं टँकर, ग्राउंड साफ करणं, काट्या साफ करणं, तिला चिखल साफ करणं, मुरुम आणून टाकणं, साऊंड सिस्टीम महिनाभर आधी बांधणं सुरू होतं. तिथली जनरेटर आणणं, जेवायचं साहित्य लोकांचं, खायचं प्यायचं साहित्य, पार्किंगच्या ते मैदान नीट करणं. आणि आता आमचा आता फक्त 1 महिना, त्याच्यामुळं दसरा मेळाव्याचं अवघड आहे. पण आता परंपरा खंडित होऊ नये म्हणून आपलं हाई तसं. आणखीन बोललो नाही मी, बाबाशी बोलतो उद्या गेल्याच्या नंतर. पण जसं असेल तसंच, मग 2000 असो, 5000 असो, 1 लाख असो, नाही तर 10 लाख मराठी असो, नाही तर 200-400 असो, जसं असेल तसं. मात्र ह्यावेळेस त्यात नावीला जा, जसं असेल तसं. कारण माझ्याकडे तुम्ही असता तरी काहीच करू शकत नाही 1 महिना. ती लहान तयार नाही, कारण मराठी मरणाचा आनंद आहे. आता पुऱ्या राज्यातून मराठी पुन्हा यायचं म्हणलं सुविधा. त्यामुळे जर दसरा मेळावा घोषित करतोय मी, तर सुविधा करावं लागतात. 1 महिन्यात होत नाही. त्याच्यामुळं आपला छोटे खाणी एवढे वर्षी बारकोसाक आपला छोटे खाणी. दादा, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटत आलाय. आता प्रश्न आहेत अजून शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. आत्महत्या होतात, खताचे भाव वाढलेत, मालाला भाव नाही, बियाण्याचे भाव वाढलेत. या संदर्भात काही भूमिका घेणार आहेत त्या भविष्यात? नाही, आणखीन हे होत नाही सातारा संस्थांचं. कारण मला त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लेकरा बाळाचंही कल्याण करू द्या एकदा. मला त्यातून मोकळा हो द्या. आणि एक मुद्दा हातात घेतला की तो कडीलाच नेतो. मराठवाडा झालाच, पश्चिम महाराष्ट्र पण झालाच, पण त्याची मला GR अंमलबजावणी सातारा संस्थांची घ्यावी पडेल. सातारा संस्थांमधून पश्चिम महाराष्ट्रातला एक बी गरीबाचा माणूस आरक्षणापासून बाजू जाऊ देणार नाही, एक पण. दादा, धनंजय मुंडे असं म्हणतात की मला सांगायला लाज वाटते, या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का? फक्त मराठा समाजानेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास प्रवर्गातील लोकांनीच साजरी करायची? त्याच्यावर बोलणं म्हणजे 1.5 वर्ष वाया झाले. का म्हणतात मग गुरु असं हे होत. त्यामुळे त्याच्यावर बोललं नको, ते बोलायचं कामाचं नाही. ते पण हे आडनाव न लावण्याचे याला जबाबदार कोण येतं घटनेला? त्यानेच सांगितलं कोणी, त्यानेच सांगितलं कोणी ही नामुष्की उडली, त्यांनीच सांगितलं. पण मी त्याच्यावर बोलतच नाही, त्याच्यावर बोलणार नाही. आम्हाला देणं घेणं नाही. आड आला ना मग सुट्टी नाही. तू तुपलं तिकडे राजकारण कर, मजा कर. मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही. मग ते तुमचं लक लाभ तुम्हाला, मजा करा, आम्हाला देणं घेणं. मराठ्याच्या वाटा गेले रे बाबा, हा मग सुट्टी नाही. मला ते आता कळालं काल मुंबईत मराठ्याच्या पोरायला कोणी, 1 जणांनी कोणी त्रास दिला. कोण आंबाडी का काय तो रिलायन्सवाला अंबानी, हा त्याच्या सुनानी काय म्हणली जाऊन पोरायला, काय म्हणले असं ऐकायला मिळालंय. मला माहित नाही मला खरं आहे का. काल गेले होते आंदोलन संपल्याच्या नंतर होते म्हणजे सून का काय कोण काय पोरायला म्हणले असं काहीतरी. जर का ते खरं असलं ना, आंबाडी ना अंबानी,
भाऊ रिलायन्स नाही फलायन्स नाही मग जिओ गेले भिओ गेले सगळं मग तसलं जर काही चाळे केले असले ना सुने म्हणून त्या बॉडीगार्डनी कुठं लोटालोटी किंवा ती बाई तू ती बोलली तर मराठीचं नादी लागायचं ना तुला सांगतो हो ध्यानात ठेवा. आणि ती कोण कोण आणखीन एक पोरगी आहे कोणत्या शर्माच्या याच्यात कॉमेडी करती कपिल शर्मा. कोण शर्मा आहे नाही कपिल बेटे मराठ्याचं पोराला तिला मला त्रास देऊ नको. तुम्ही पाहुणे तर आमची महाराष्ट्रातली जनता मुंबईचे मालक आहे आम्ही मालक आहे ते तुम्ही तसे मुंबईत कसं वागता मला माहित नाही पण माझ्या मराठ्याचा त्रास दिला भाऊ पाहुणे बेटच मोकळं करीत सगळं मुंबईचं. आंदोलनाच्या दिवशी ते वाहनाच्या दरम्यान तिने ते संताप व्यक्त केला त्यानंतर पोस्ट डिलीट केली. ज्या आंदोलनाच्या दरम्यान लोक जमले त्यावेळेस त्रास झाला असं तिचं म्हणणं होतं. काय त्रास झाला तिला काय त्रास झाला तुला पोस्ट मध्ये की आतापर्यंत मुंबईत मला सुरक्षित वाटलं पण आता सुरक्षित नाही वाटत तिकडे समुद्रात तू घर बांध ना. मराठ्या संघ नाटक खेळायचं नाही तुम्ही बाकी संघ खेळत असताना तिथं मुंबईत आम्हाला येणं घेणं त्याशी मुंबईतल्या मराठा जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना मालक आम्ही आहेत मुंबईचे तुम्ही नाही तुम्ही पाहुणे आलेत आम तिथं नाटक नाही खेळायचं आमच्या संघ ते बाकीचे सहन करते इथं कचकाला अवघड आहे. शर्मा आहे का खर्मा आहे का खोरमा कोण येते आणि ती दुसरा एक ते आंबाडी का काय अंबानी ते नाटक करायचं नाही इथं अजिबात कारण ह्या महाराष्ट्रातली गोरगरीब जनता मुंबईचे मालक आहे तुम्ही पाहुणे असले नाटक नाही करायचे. मजाने राहा का व्यवसाय करा मोठे व्हा पण माया मराठ्याला मुंबईत खुनशीपणा करायचा नाही अजिबात कोणी तिथं सुट्टी नाही. मी आहे तर तो सुट्टी नाही. तुम्ही व्यवसाय करा मजा करा सगळे एकत्र राहा एक जीवन राहा मराठी माणसं राहा परप्रांतीय राहा दलित मुस्लिम राहा ते तर आमचे जे तिथलेच राहिलं परप्रांतीयाचा आणि मुंबईकरांचा विषय तुम्ही मजेन राहा एकमेकासंग व्यवसाय करा मराठ्याला फक्त टार्गेट करायचं नाही तर मी सोडणार नाही. पाटील तुम्ही दरवेळेस तुमच्या पत्रकार परिषदेत सांगतात किंवा पत्रकारांचं फार कौतुक करता मात्र त्याच पत्रकारावरती तर मुंबईमध्ये एका पोलिसांनी हात उचललेला आहे म्हणजे त्या एका पत्रकार मी नाही बघितलं आधी बघू काय होतं काही विषयात अच्छा काही विषयात बोलला असं होतं माहिती घेऊ आपण पुन्हा सुरू आपलं. तुम्ही व्हॅलिडिटीचा एक मुद्दा तळमळीने मांडताय. संजय शिरसाट तुमच्याकडे आले त्यावेळेस तुम्ही म्हणले की अधिकारी अडवणूक करताय तर एखाद्याचं निलंबन झाल्याशिवाय ते वटणीवर येणार नाही. आज तुम्ही 3 दिवसानंतर पुन्हा तेच मुद्दा मांडताय अजूनही अडवणूक सुरूच आहे का आणि काय नाही वाटतंय 2-3 दिवसात आता नाही वाटतंय पण एखाद्या जागेवर काय ती सवय लागली काही अधिकारी असतील आता त्याला ती पैसे सवय लागली अशी खाली चर्चा आता आमच्यापर्यंत विषय येत नाही. पैसे घेतले की त्यांना वाटत असं ना इतके प्रमाणपत्र म्हणल्यावर काय झपका सोडायचा त्यांना काय सांगणे नाही ते आता हे 2-4 दिवसात नाही जरा गटलं असं पुन्हा आलं मग आता ये सस्पेंड नाही केलं ना आम्ही बरोबर करतो त्या अधिकाऱ्याला बी यांना बी मग दोघाला बी असं करतो. हा ना मग काय करू आता ते सांगू कदरले म्हणलं कारण यांना बोलल्याशिवाय शिरसाट साहेबाला बोलल्याशिवाय ती त्यांना बोलत नाही त्याच्यामुळे मग यांनाच बोलावं लागणार ना असं आहे. मग आता आम्हाला आमचं काम करून घ्यायचं म्हणलं मग ते शिरसाट साहेब बरोबर नीट करते ते अधिकारी. पाटील तुम्ही तर पुढच्या दौऱ्यात तुम्ही तयारी करता सुट्टी तुमची मात्र जी आर मध्ये त्रुटी करणारे जे काही मराठा बांधव आहेत जे अभ्यासक आहेत त्यांची काही मनधरणी झाली का? मला कशावरच बोलत नाही. मी मराठवाडा आरक्षणात घातला पश्चिम महाराष्ट्र घातला माझे गरीब खुश आहेत मी खुश आहे आणि आम्हीच दोघांनी एकमेकावरच विश्वास ठेवायचा दुसऱ्यावर ठेवायचा नाही. काय संघर्ष असेल काय यश असेल काय अपयश असेल ते आपण आपलंच लढायचं आपल्याच भाकरी खायचं आणि आपल्याच लेकरं मोठे करायचे. मराठी टेन्शन घेत नाहीत आणि मला चांगलं माहित मी समाजाचं वाईट करत त्यामुळे घातलं मी पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात घातला मराठवाडा घातला त्या अभ्यासक टीव्हीवर त्यांचं चालू द्या कवर धन्यवाद चालू द्या त्यांचं चालू द्या